शरीराची ओळख आयुर्वेद दृष्टिकोनातनं आपण बघतोय पित्ताचे प्रकार. आज बघतोय साधक पित्त. आता साधक पित्त ह्याचं स्थान म्हणजे हृदय आणि मेंदू. आता जसं स्थानच तसं आहे हार्ट आणि आपलं ब्रेन, त्यानुसारच त्याचं कार्य राहील. तर कार्य असं आहे की साधक पित्त छान असेल म्हणजे नॉर्मल असेल, त्यांची बुद्धी छान असते, एकाग्रता चांगली राहते, त्याचबरोबर स्मरणशक्ती चांगली राहते आणि ह्या लोकांची निर्णय क्षमता चांगली राहते. म्हणजे काय की कन्फ्युजन नसतं, हे करू की ते करू असं ते करत नाही. एक काय ते ठाम असतात त्यांच्या मतावर, म्हणजे त्यांचं साधक पित्त छान असतं. आता जसं कार्य छान म्हणजे नॉर्मल आपण लक्षात घेतलं की नॉर्मल काय आहे, पण जर बिघाड झाला तर काय होईल, तर आपला ताण वाढतो, तणाव वाढतो, त्यामुळे चिडचिड वाढते, भयंकर राग येतो, पटकन रिॲक्ट करतो कुठल्याही गोष्टीवर, हायपर होतो. हे साधक पित्त बिघडल्यामुळे होतं. आणि म्हणूनच तर म्हणही आहे ना की एवढं कोणी चिडचिड तनतन करत असेल तर त्याला म्हणतो आपण की अरे याचं पित्त खवळलं वाटते. तर हे पित्त खवळणारं जे पित्त असतं हे असतं साधक पित्त. नेक्स्ट पित्त बघूयात आपण आलोचक पित्त. बघत रहा आयुर्वेद वाईब्स विथ डॉक्टर कांचन. थँक्यू.